मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाकडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक, तर राहिल जावेद शेखची राजश्री मोरेला शिवीगाळ। राज ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात कोणतेही वक्तव्य करू नका। मनसे प्रमुख राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश, तर युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, तर आमची भूमिका अजून सुद्धा सकारात्मक, त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेत। नवीन विद्यार्थी आल्यावर मेरिटच्या विद्यार्थ्यांवर मात्र याचा काहीही परिणाम होत नसतो। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीही नव्हता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत, तर घर जोडतात। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून फडणवीसांनी पुण्याचं काम केलं। आमदार सदाभाऊ खोतांचा ठाकरे बंधूंना टोला। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्यांची पहिली इनिंग, निवडणुकांना अजून 4 ते 5 महिने, नंतर काय घडामोडी घडतात ते बघू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंवर बोलताना भाजपच्या निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर आपल्या घरात जर कुत्रा देखील वाघ असतो, हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा। निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आवाहन। मराठीच्या मुद्द्यावर हिंदू लोकांना मारणं चुकीचं, मनसेच्या आंदोलनाचा हिंदुस्थानी भाऊकडून निषेध। कुणालाही मारणं सोपं, पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्थानी भाऊची प्रतिक्रिया। मराठीसाठी केलेल्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक पदावर बसलेल्या मंत्र्यानं असं वक्तव्य करू नये। आशिष शेलारांच्या वक्तव्याचा राऊतांकडून निषेध। सरकारच्या माणसांना ठाकरे बंधू एकत्र आलेले नकोयत, राऊतांचा शेलारांवर निशाणा। मंत्री आशिष शेलार विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराऐवजी दुसऱ्या प्रवेशद्वारानं विधानभवनात। काल शेलारांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेलार चर्चेत। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली होती। मी पाकिस्तानचा एजंट होतो, 26/11च्या हल्ल्यात सुद्धा सहभागी होतो। तहवूर राणाची एनआयए पुढे कबुली, तर सूत्रांची माहिती, 26/11चा हल्ला पाकिस्तानच्या सहकार्यानं राणानं कबुली दिल्याचं सूत्रांचं म्हणणं। ठाण्यातील टेंभीनाका परिसरामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकले, तर बॅनरवरील व्यंगचित्रातनं उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या कुरापती, भोजपुरी अभिनेत्यानं महाराष्ट्रातील नेत्यांना चॅलेंज केल्यावर रोहित पवारांचा आरोप। दिनेश लाल यादव नेहरूवाला मुंबईमध्ये येऊ द्या मग बघू, बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावलेंची दिनेश लाल यादवला आव्हान देत प्रतिक्रिया। 20,000 परप्रांतीय शिक्षकांची भरती करून स्लीपर सेल तयार करण्याचा निर्णय होता। मराठीचा द्वेष लोकांमध्ये पसरवण्याचा हा भाजपचा डाव होता। रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आझाद मैदानातील आंदोलन सुरू, तर डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा विरोध। दरम्यान पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राऊत या आंदोलनाला हजर राहणार। जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यामध्ये विधानसभेत सादर होणार का, याकडे लक्ष, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज 4 वाजता मंत्र्यांची बैठक। या बैठकीत जनसुरक्षा विधेयकावर चर्चा होणार। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, तर वीज बिल सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक होत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। ईव्हीएम विरोधात मार्करवाडी ग्रामस्थांचं विधानभवन परिसरामध्ये आंदोलन, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। छत्रपती शंभूराजे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्यावर संजय गायकवाडांकडून माफी। विरोधकांनी माझ्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ केला, गायकवाडांचा विरोधकांवर आरोप। बच्चू कडूंची आजपासून पापळमधून सातबारा कोरा यात्रा, तर 14 जुलैला चिलगव्हाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा मुद्दा आणि त्यासाठीच आम्ही लढू, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंचं आंदोलन हे दुटप्पी, मंत्री बावनकुळेंचा आरोप, तर बच्चू कडूंसोबत बैठक घेऊन एक मुद्द्यावर आम्ही मार्ग काढला। बच्चू कडूंच्या सुरू होणाऱ्या सातबारा कोरा या यात्रेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पुणे स्थानकाजवळ महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, काल रात्रीच्या सुमारासची घटना। सूरज शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। आरोपी सूरज शुक्ला सध्या पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ काँग्रेसचं आंदोलन।
वर्षा निवासस्थानी आज भाजपच्या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांच्या कामगिरीसंदर्भात बैठकीत चर्चा। मनपा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। मराठी हिंदीचा वाद असताना उत्तर भारतीयांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। बीट्स हॉटेलच्या खरेदी गैरप्रकरणाचा मुद्दा विधिमंडळात गाजणार। अंबादास दानवे बीट्स हॉटेलचा मुद्दा विधिमंडळात मांडणार। विरोधी पक्षातील नेते मंत्री शिरसाटांना घेरण्याची शक्यता। नियमाची भाषा करून मुख्यमंत्री कर्जमाफीचा विषय संपवतात। कर्जमाफीची योग्य वेळ आणि नियम मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगावे। आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात प्रश्न। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीही नव्हता, आम्ही कायम जनसेवेसाठी आहोत। भाजप नेते मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर मला पक्षाच्या बैठकीत बोलवलं जातं, माझी काही कोंडी होण्याचा प्रश्नच नाही, मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। कायद्यानं काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले। यवतमाळच्या उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी चुकीच्या पद्धतीनं आस्थापनांचा खर्च करत असल्याचं या ठिकाणी समजल्यानंतर बच्चू कडूंचे खडे बोल। सरन्यायाधीश भूषण गवई उद्या विधान भवनाला भेट देणार। विधिमंडळाच्या वतीनं उद्या सरन्यायाधीशांचा सत्कार। भारताच्या राज्यघटना या विषयावर संबोधन करणार। एमआयएम आणि चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीसोबत युती होणार, तर सूत्रांची माहिती। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून जलील यांची भेटीदरम्यान युती करण्यासंदर्भात प्रस्ताव दिल्याची माहिती। पुण्याच्या भोरमधील नसरापूरमधून ज्येष्ठ व्यक्ती बेपत्ता। ज्येष्ठ व्यक्तीचा शिवगंगा नदीपात्रामध्ये शोध सुरू। आपत्ती व्यवस्थापन संघाकडून शोधकार्य सुरू। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर रविवारी अडकलेल्या मुलांचा नवा व्हिडिओ समोर। धबधब्यावर 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांनी रेस्क्यू करत काढलं पुराच्या पाण्यातून बाहेर। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना घडली होती। प्रवरा नदीच्या प्रवाहात तरुण वाहून जाताना दिसत होता। दरम्यान सुदैवानं तरुण काठावर पोहोचत असल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर अंबिका नदीच्या उपनदीला पूर। पुलांची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। दांडीची बारी या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। नाशिकमधील सुरगाणाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस, तर चाणकापूर धरणातनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाच्या झेरी। नदीच्या पातळीत सुद्धा पाण्याच्या पातळीत वाढ। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला। भंडारदरा धरणातनं सध्या 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे भंडारदरा धरण 75% भरलं। नाशिकच्या गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले। धरणाच्या 9 दरवाजांमधनं 5,186 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सध्या गंगापूर धरण 61% भरलंय। भावली भाम या धरणापाठोपाठच आता वैतरणा धरण सुद्धा लवकरच भरणार आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा धरण भरण्याच्या मार्गावर। वैतरणा धरणाचा मुंबईला पाणीपुरवठा होतो। धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरनं उघडले। नाशिकच्या सटाणाचे हरणाबारी धरण सुद्धा ओव्हरफ्लो, तर यंदा महिनाभर अगोदरच धरण भरली। 2500 क्युसेक वेगानं मोसमी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार। पुणेगाव धरण 75% भरलं। उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या गंगापूर धरणातनं 5,186 क्युसेकनं पाण्याचा। गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवला। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं, तर परिसरातील दुकानांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलवलं। कर्जतच्या खांडस गावामध्ये घरावर झाड कोसळलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस। पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होणार, शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। शेतीच्या कामात सध्या शेतकरी व्यस्त। पावसामुळेच जिल्ह्यातले तलाव, नदी नाले प्रभावित। भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, तर जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। कणकवली तालुक्यातल्या हरखुळ या लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये सुद्धा पाणी ओव्हरफ्लो।
अहिल्यानगरच्या निळवंडे धरणातील विसर्ग वाढवला. प्रवरा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. धरणातनं 6570 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरातील राधानगरी धरण हे 80% भरलं तर धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पाणी पोहोचलं. तर धरणातनं सध्या 3100 क्युसेक्न भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट. पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फूट 6 इंचांवर. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यातील वाढ सध्या कायम. पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. तर जिल्हा प्रशासनाकडून आज पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता. पालघर जिल्ह्यामध्ये पावसामुळे नदी नाले ओव्हरफ्लो. तर धामणी धरणातनं वैतरणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या राजगडमधील दुर्गम भागाच्या घिसरी गावामध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तर कानंदी या नदीवरील लाकडाच्या जुन्या साकवावरून जीवघेणा प्रवास सुरू. नदी नाले तुडुंब भरून वाहिल्यानंतर आता मोठी दुर्घटना सुद्धा होण्याची या ठिकाणी भीती. जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या वांजुळा साकेगाव दरम्यान रेल्वे पुलाखाली पावसाचं पाणी. पुलाखालून वाहन काढताना या ठिकाणी वाहन चालकांची चांगलीच कसरत. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना याचा मनस्ताप. कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. तर धरणाच्या पायथा वीजगृहाचं दुसरं युनिट सुरू करण्यात आलं असून नदीपात्रात सध्या 1050 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. येत्या 24 ते 48 तासात विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेड, लाटीपाडा ही धरणं भरली. तर अक्कलपाडा या धरणातनं पांझरा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. पांझरा नदीकाठच्या रहिवाशांना यामुळे सतर्कतेचा इशारा. कोकणातील फेसाळणाऱ्या धबधब्यांचं सध्या पर्यटकांना आकर्षण. पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची क्षणभर या ठिकाणी विश्रांती. गडचिरोलीच्या भामरागडमधील गुंडेनूरमध्ये नाल्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. TV9 मराठीच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून बोटीची व्यवस्था. त्यामुळे गुंडेनूर नदीतनं नागरिकांचा सुरळीत प्रवास सुरू. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांकडून बोटिंगच्या स्पर्धेचं आयोजन. सदाभाऊ खोत आणि पडळकरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सिम कार्डवर सुरू झाला. वांद्रे पोलिसांकडून दिल्लीतनं एका संशयिताला या प्रकरणी अटक. आरोपी विरोधात याआधी सुद्धा 2 सायबर फसवणुकीचे गुन्हे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी आता 22 जुलैला होणार. तर वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर सुद्धा युक्तिवाद पूर्ण. 22 जुलै रोजी कोर्टाच्या निर्णयाची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपूर पालिका क्षेत्र संपर्क प्रमुखपदी सतीश हरडेंची निवड. तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं नियुक्ती जाहीर. जळगावात जिल्हा पोलीस दलाला 16 नवी 4चाकी वाहनं मिळाली. तर पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते या 4चाकी वाहनांचं लोकार्पण. 2,12,00,000 रुपये खर्चून 4चाकी वाहनं खरेदी केली आहे. बीडच्या आष्टीमध्ये मनसे शेतकरी सेनेचं पंचायत समिती कार्यालयावर जाऊन कोंबड्या आंदोलन. तर कोंबड्या घ्या पण पाणी द्या आंदोलनामध्ये घोषणाबाजी. जलजीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांचा होता आरोप. नागपुरात 3 प्रवासी क्षमता असलेल्या रिक्षातनं 12 ते 13 शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. संबंधित रिक्षा चालकावर आता कारवाईसाठी आमदार संदीप जोशींचं परिवहन मंत्र्यांना पत्र. रिक्षा चालकावर कारवाईची मागणी. घाटकोपरमधील मनपाच्या टिळक मार्ग या शाळेमध्ये पालकांचा उद्रेक. तर 3 वर्षांपासून दुरुस्ती धोकादायक आणि गलिच्छ स्थितीमध्ये भरते शाळा. विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यास सांगितल्यामुळे पालक चिडले.